देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायवसेसह शिवलिंग मोराळेला सहआरोपी करा, दमानी यांची मागणी। कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं। बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि यासह सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेजेस जायचे, अंजली दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळे हे सर्वांचेच सीडीआर काढा, अंजली दमानी यांची मागणी। तर सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार, दमानी यांची माहिती। पीक पाहणी बंधनकारक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातून काही घोटाळे, संपूर्ण यंत्रणेमध्ये जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार तर काँग्रेस सोडताना दुःख होतंय। संध्याकाळी 7 वाजता शिंदेंसोबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची धंगेकरांची माहिती। विचारांशी गद्दारी होईल, रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर रोहित पवारांचं विधान। राष्ट्रवादीचे दरवाजे हे धंगेकरांसाठी खुले आहेत, रुपाली पाटलांकडून आधीच धंगेकरांना ऑफर, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता, तर अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार।